जयंत पाटलांवर केलेल्या टीकेवर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी भाष्य केले। आपल्यासह आपल्या आईला शिव्या दिल्या गेल्या, मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नीवरही खालच्या पातळीवर टीका करण्यात आली, म्हणून सांगलीच्या विरोबाच्या बनात रागाच्या भरात बोलून गेलो, अशी प्रतिक्रिया गोपीचंद पडळकरांनी दिली आहे। सांगलीच्या सभेमध्ये मला तर तुम्ही शिव्या दिल्याच, ठीक आहे, मी तुम्हाला बोललोय, मला तुम्ही गोप्या म्हणताय, माझ्या आईला शिव्या देताय, माझ्या सगळ्या खानदानीवरती तुम्ही बोलताय, माझे सहकारी मित्र शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते ते काय उगेच असे पुढारी झाले नाहीत सदाभाऊ। आता त्याने सांगितलं 265 केसेस झालेत। तुम्ही गेलाय का जेलमध्ये कधी? सतरंजीवर झोपलाय का जेलमध्ये? ताटात वाटे आणि ताट घेऊन तिथं जेवण लाईनमध्ये घेतले का तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी? तुम्ही त्यांच्या आईवरती बोलताय। मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सौभाग्यवती धर्मपत्नीच्या वरती ज्या खालच्या पद्धतीनं जाऊन बोलला, आणि म्हणून मी काल आमच्या बिरोबाबानामध्ये त्यांना जे सोडायचं ते सोडलं।